नमस्कार, आपण पाहतात RK न्यूज। आज आपली भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये आघाडी आहे आणि आघाडीतला वरिष्ठांचा मान देऊन वरिष्ठांच्या आदेशानुसार आज भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना आज संयुक्तपणे आपण निवडणुकीला सामोरं जात आहोत आणि दोघाही पक्षाच्या जिल्हाध्यक्ष दोन्ही जिल्हाध्यक्षांचा सपोर्ट आदरणीय पालकमंत्र्यांचा पुढाकार आंबेडकर साहेबांचा आणि जिल्ह्याच्या सगळ्या नेते शिवसैनिकांनी आपल्याला जाहीर पाठिंबा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षासाठी उमेदवारी जाहीर केलाय। त्याचबरोबर थोडं आमचे पण म्हणण्यापेक्षा थोडासा उशीर झाला, आता आम्हाला चांगली अजून भक्कमपणे अजून काही शिटा आम्हाला देता आल्या असत्या तर आम्ही दुसऱ्या एका पक्षावर व्यक्ती दिल्यामुळे 18 पैकी आपण 3 शिटा आपण आमची सहकारी आमचे युतीचे धर्म आणि आमचे 3 शिटा आपण जाहीर डिक्लेअर केले आणि सर्व ताकदीनिशी आपण एकत्र आपण निवडणुकीला समोर जायचंय। ही निवडणूक कुठल्याही पक्षापेक्षा शाश्वत विकास या चंदगडकरांनी आजपर्यंत अपेक्षित आहे, तो शाश्वत विकासच्या माध्यमातून आपण ही एकत्र आघाडी करून आपण निवडणुकीला सामोरे जातोय आणि भविष्यात हीच आघाडी पुढे जेडपीला असेल, पंचायत राजला असेल आणि प्रत्येक निवडणुकीला आम्ही सोबत राहून सर्व शिवसैनिक बांधव आणि आमचे सर्व भाजपचे सर्व सहकारी कार्यकर्ते आणि आमचा बर्मवंना गट सक्षमपणे आपण एकत्र येऊन या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय आणि विजय आमचाच आहे, विजय निश्चित आहे। आपण भाजपतर्फे बसलेले 3 जण नाही 2 शिटा म्हणजे 2 नंबर वार्डामधून आमचा चेतन शेरेकर आमचा तो पत्रकार बांधव आहे, त्याला मी सांगितलं कुठेतरी आपण सोबत एकत्र काम करू आणि उद्या सकाळी मी आमदार माझ्यासोबत राहशील आणि आपण चांगल्या पक्षाचं काम करू। त्यांनी एका शहरामध्ये होकार दिला आणि त्यांनी जाहीर माघारी घेतली। दुसरा उमेदवार आमचा धीरज कोशितकर, त्याला सांगितलं, त्यांनी पण समजून माघारी घेतली आणि आपण सोबत काम करायचं त्यांनी शब्द दिला आणि आम्ही सगळ्या राजी खुशी। तिसरा उमेदवार म्हणजे आपण हे देतो स्वीकृत आपण एक उमेदवार जाहीर करतो, तर त्यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष स्थानिक लेवलला कोण काय सांगतो तो आपण उमेदवार जाहीर करतो। काय धोरण आहे? आज या ठिकाणी माघारीनंतर शिवसेनेचे काही फॉर्म येतील तर राहिले ते देखील या ठिकाणी पूर्णपणे पाठिंबा आपल्या भाजप आघाडीला पूर्णपणे देतील आणि जे शाश्वत विकास भाऊंनी सांगितला, शाश्वत विकास होणं हे गरजेचं आहे। चंदगड हा तसा मागास राहिलेला भाग आहे, त्यामुळे काजू प्रक्रिया असेल किंवा अनेक उद्योग असतील भाऊंच्या माध्यमातून माननीय नेते मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच एक शाश्वत विकास या ठिकाणी दिसेल असे मला आशा आहे। सर, चंदगडच्या हॉस्पिटलसाठी 1,90,00,000 रुपयाचा रिपेअरिंगचा खर्च आपण दिलाय। 100 बेडचं हॉस्पिटल होते आणि आम्हाला माहिती आहे की जेव्हा आयुष्यमान हॉस्पिटल झाल्यानंतर मागे वळून बघायची गरज नाही आणि खरं सांगतो खूप आम्ही समाधानी आहोत। सरकारकडून ज्या अपेक्षा आम्हाला ज्या अपेक्षा आपण पूर्ण होतो आणि आता नवीन आजच आमच्या शेतकऱ्यांच्या भावना आज आमचा ह्या पूर परिस्थितीमुळे निसर्गामुळे आम्ही शेतकरी जे ऊस धारक आम्ही आहोत अत्यंत कठीण अवस्थेमध्ये मी जगत आहोत। कारखान्याचा 2 तास 3 वेळा संप झाला, त्याचबरोबर आमचा ऊस सांभाळायचे म्हणजे आमच्या भागामध्ये हत्ती, गवेरेडे, अस्वल, डुकर आणि लांडगे आणि त्यानंतर ह्या अवस्थेत आम्ही शेतकरी एकदम कठीण परिस्थिती दिवस काढत असतेवेळी आज आमची संध्याकाळी 4 वाजता शेतकरी बांधवांच्या सोबत जाहीर मीटिंग आहे आणि शेतकऱ्यांना हमीभाव भेटलाच पाहिजे। कारखानदारांना म्हणजे ज्या भाषेत त्यांना समज असेल आपण देतोय। आज 3100चा आपल्याला रेट आहे, तो 3600चा व्हायसाठी आम्ही संध्याकाळी बैठक घेतोय आणि त्या बैठकीला जी परिस्थिती असेल आज या ठिकाणी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी युती जाहीर करताना मला अत्यानंद होत आहे। शिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत। आमचे नेते पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब तसेच जिल्हाध्यक्ष माननीय नाथाजी पाटील साहेब यांच्यामध्ये चर्चा घडून आणल्यानंतर त्या युतीला आपण पुढे गेलो आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली युती या ठिकाणी झालेली आहे। युती करत असताना काही तांत्रिक मुद्दे होते ते देखील आपण आता पुढे जाऊन ते मिटवलेले आहेत
आणि अतिशय ताकदीने शक्तीने या ठिकाणी आपण विजयापर्यंत जाऊ याची खात्री मला आहे. त्यामुळे येणाऱ्या चंदगड नगरपंचायती शिवसेना भाजप विरोधात असेल असं मी या ठिकाणी जाहीर करतो. सगळ्यात